यं वैदिका मन्त्रदृशपुराणा इन्द्रं यमं मातरिश्वानमाहुः वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथार्हन्निति बौद्धजैनाः सत्श्रीयकालेति च सिक्खसन्तः शास्तेति केचित् प्रकृतिकुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुरद्वितीयः। नमस्कार. विश्वसंवाद केंद्र देवगिरी प्रांत आयोजित संत संदेशा कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत. बंधुभगिनींनो, कोरोना या वैश्विक आपत्तीमुळे आपण सर्वच जण अतिशय व्यथित झालेलो आहोत. या व्याधीवर औषध घेण्यासाठी वेळ तर आहेच, परंतु जर काही खबरदारी आपण आधीच घेतली तर या रोगाची लागण होण्यापासून आपण निश्चितच वाचू शकू. हे जरी खरे असले तरी मनातील जी भीती आहे, जी शंका आहे, त्यापासून सध्या मुक्ती मिळणे अति आवश्यक झालेले आहे. कारण मन जर साशंक असेल तर आपण निरामय जीवन जगू शकत नाही. याच विचाराला धरून आपण आजच्या संत संदेशाचा विषय ठेवला आहे अंतर्मुखता, आपलीच आपण करा सोडवण. व आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत हरिभक्त परायण चैतन्य भानुदास महाराज देगलूरकर. महाराज वेदांताचे गाढे अभ्यासक असून विवेक चूडामणी, ब्रह्मसूत्र भाष्य आणि महाभारतासोबतच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत अशा श्रेष्ठ ग्रंथांचे ते अभ्यासक आहेत. 20व्या शतकातील तरुण पिढीतील नामवंत कीर्तनकार असून ते धुंडा महाराज देगलूरकर यांचे नातू आहेत. ज्ञानेश्वरी आणि काश्मीरी शैव दर्शन या विषयात ते पुणे विद्यापीठात PhD साठी प्रबंध लेखन करीत आहेत. सर परशुराम महाविद्यालय पुणे येथे त्यांनी 2 वर्षे व्याख्याते म्हणून काम केलेले आहे. दैनिक सकाळ, सोलापूर तरुण भारत यामध्ये त्यांची अध्यात्मपर लेखमालाही प्रकाशित झालेली आहे. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. रामकृष्ण हरी. सध्या सगळं विश्व हे एका विषाणूमुळे अत्यंत त्रस्त झालेलं आहे. मोठी विचित्र अवस्था सध्या समाजाला प्राप्त झालेली आहे. या संसर्गजन्य विषाणूची पहिल्यांदा खूप भीती वाटली, चिंता वाटली. हळूहळू ती भीती थोडीशी कमी होत गेली, पण चिंता मात्र तशीच राहिली. हा या रोगाचा प्रादुर्भाव कधी संपणार, कसा संपणार असा प्रश्न सर्वांच्याच अंतःकरणात आहे, परंतु तो अनुत्तरित आहे. कारण याच्यावर अजून काही उपाय नाही आहे. संशोधन चालू असलं तरी सुद्धा त्या संशोधनाअंती जो निर्णय लागेल तो हातात येऊन त्याची लस तयार होणे, ती औषध योजना लागू पडणे आणि ती सर्वांपर्यंत पोहोचणे, याला लागणारा कालावधी त्या अर्थानं मोठा आहे. परंतु ही चिंता जी आहे ती चिंता मात्र मनामध्ये अशी पक्की घर करून बसलेली आहे की कोणतंही कर्म करताना, कोणताही विचार करताना, कोणाबरोबरही दूरध्वनीद्वारे संपर्क करताना अथवा कोणताही व्यवहार करताना त्या सर्व व्यवहाराच्या पार्श्वभूमीवरती या विषाणूबद्दलची चिंता ही मात्र कायम राहिलेली आहे. कर्म, ज्ञान, भक्ती, योग ही सगळी साधनं जरी आपल्याकडे असली तरी सुद्धा ती एका भीतीपोटी केली जातात.
आत्ता ते आपल्या सगळ्यांना भोगावं लागतं आहे आणि सर्वांनाच त्या रोगाने चिंताग्रस्त केलेलं आहे. हे जरी खरं असलं तरी आत्ता सध्याच्या काळात माणसाच्या मनामध्ये येणारा जो प्रश्न आहे, ज्या प्रश्नाची जी तीव्रता आहे, ते तीव्र प्रश्न जर बघितला तर हे संपणार कधी? आत्ता आहे हे ठीक आहे, पण भविष्य काय? शेवटी वर्तमानात राहणारा मनुष्य कुठेतरी भविष्याचं चिंतन करत राहतो आणि भविष्याचं चिंतन केल्याशिवाय वर्तमानामध्ये कोणत्या अर्थानं कार्यप्रवण व्हावं हेही सामान्यतः माणसाला कळत नसतं. आणि म्हणून हे संपणार कधी, कसं संपणार, असा एक प्रश्न माणसाच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे. आतापर्यंतच्या या सगळ्या कालावधीमध्ये जेव्हापासून या विषाणूचा प्रादुर्भाव वाढता राहिलेला आहे तेव्हापासून आतापर्यंत एकूण सगळ्या विश्वाची परिस्थिती पाहता असं लक्षात यायला लागलं आहे की साधारण मानवी जीवनाच्या परिवर्तनाचा हा काळ आहे. हे परिवर्तन शारीरिक आहे, हे परिवर्तन मानसिक आहे, हे परिवर्तन शरीराच्या संबंधानं आहे, हे परिवर्तन कर्माच्या संबंधानं आहे, हे परिवर्तन उदरनिर्वाहाच्या साधनांच्या संबंधानं आहे, हे परिवर्तन एकमेकांच्या संबंधानं आहे, हे परिवर्तन एकमेकांच्या संबंधानं होणाऱ्या मदतीच्या संबंधानं आहे. या सर्वच अर्थानं हे परिवर्तन होण्याचा हा कालावधी आहे. आणि या परिवर्तनाला आगतिकतेनं आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. जेव्हा केव्हा या विषाणूचा प्रादुर्भाव संपेल, संपूर्ण जगतातूनच हा रोग निवृत्त होईल, त्याच्यानंतरही सामाजिक अंतर राखून जगणं, आपल्या तोंडाला मास्क लावणं, शरीराची आणि आपल्या अवतीभोवतीच्या परिसराची स्वच्छता राखणं हे अपरिहार्यच होणार आहे. कारण हा विषाणू परत कधी डोकं वर काढेल, पुन्हा काय करेल आणि या विश्वाला पुन्हा कसं त्रस्त करेल हे कुणालाही माहिती नाही आहे. आणि जर तसं होत राहिलं तर या विश्वाची जी एक गती आहे ती गती सध्या कुंठित झालेली आहे. त्या गतीला थोडासा अवरोध निर्माण झालेला आहे. तसं हळूहळू पाहता मग ती गती हळूहळू पूर्ण थांबेल की काय, अशी ही शंका माणसाच्या अंतःकरणामध्ये आज आहे. याला उपाय काय? कारण या रोगाची निवृत्ती करणं हे तर सामान्य माणसाच्या हाताच्या बाहेर आहे. वैज्ञानिकही अजून त्याच्यावर संशोधन करतायत, परंतु अजूनही ठोस असं उत्तर वैज्ञानिकांनाही सापडलेलं नाही आहे. आणि म्हणून अशा वेळेला आपल्या हातामध्ये काय असतं तर निर्माण झालेल्या परिस्थितीशी जमवून घेणे. आपल्या मनामध्ये ते आहे का नाही हा विषय महत्वाचा नाही आहे. आपल्याला जमवून घेणं ही आपल्या जगण्याची अपरिहार्यता आहे, आपल्या असण्याची ती अपरिहार्यता आहे. आणि म्हणून आपल्याला ते जमवून घेणं आवश्यक आहे. मग ते कोणत्या अर्थाने जमवून घेतलं पाहिजे? रोग लवकर निवृत्त होत नसेल तर त्या रोगाला सहन करण्याची आपल्या शरीराची क्षमता ही आपल्याला वाढवता आली पाहिजे. याच्याकरता योगासनं केली जातील, याच्याकरता औषधोपचार केले जातील, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी याच्याकरता काही उपाय वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी आपल्याला सांगितले असतील, तज्ज्ञांनी सांगितले असतील, तर त्यावर हुकूम आपण राहणं आणि तशा पद्धतीचा उपाय करणं हे अपरिहार्य आहे. पण आयुर्वेदामध्ये चिंतन करताना, रोगाचा विचार करताना दोन पद्धतीनं तो विचार केला आहे. एक आहे व्याधी आणि दुसरा आहे आधी. आधी आणि व्याधी. ढोबळ मानाने विचार केला तर व्याधी म्हणजे शारीरिक रोग आहे
आणि आधी म्हणजे मानसिक रोग आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार करताना हे लक्षात आलं असेल, आणि मगाशी आपण असं बोललो की मनुष्य चिंताग्रस्त झाला आहे. हे संपणार कधी हे माहिती नाही, आपल्याला कधी या रोगाची लागण होईल हे माहिती नाही, सगळंच अनिश्चित आहे. आणि त्याच्यातून निर्माण झालेली चिंता, त्याच्यातून निर्माण झालेली भीती, त्याच्यातून निर्माण झालेला शोक, परस्परांच्या संबंधातून निर्माण झालेला तणाव, एक काळजी जी व्यक्तिगत जीवनाची आहे, जी पारिवारिक जीवनाची आहे, जी सामाजिक जीवनाची आहे, या सगळ्या मनाला लागलेल्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या ज्या चिंता आहेत, ही जी भीती आहे, याला आयुर्वेदाने आधी असं म्हटलंय. व्याधीवर आपल्याला संशोधक औषध शोधून देतील आपला विश्वास आहे, परंतु आधीवरचं मानसिक रोगावरचं औषध ते मात्र आपल्याला अध्यात्माने दिलेलं आहे, मानसशास्त्रज्ञांनी दिलेलं आहे, आणि ते औषध आपल्या जवळच आहे. त्याचा विचार आपण केला पाहिजे. शरीर तंदुरुस्त होऊन जाईल, औषधाने होईल, व्यायामाने होईल. योग्य पद्धतीनं आपण जर आपला दिनक्रम आखला आणि त्यानुसार जर आपण आपल्या जीवनाचा निर्वाह सुरू केला तर कदाचित आपली प्रतिकारशक्ती वाढेल, व्यायामानं वाढेल, आणि त्या प्रतिकारशक्तीनं आपण शरीरामध्ये निर्माण झालेला हा रोग दूर करू शकू. परंतु मनामध्ये निर्माण झालेली भीती, मनामध्ये निर्माण झालेली चिंता, या रोगाची निवृत्ती औषधाने होणार नाहीये. याच्याकरता आपणच काही उपाय केला पाहिजे. जसं भगवंतानी गीतेमध्ये उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत असं म्हटलंय, किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी असं जे म्हटलंय, त्याच्यातलं संसार बंधन तोडावेगी हा परमार्थाच्या दृष्टीनं अत्युच्च असणारा भाग सध्यापुरता जरी बाजूला ठेवला तरी आपुली आपण करा सोडवण हे तरी आपल्याला आत्ता मान्य करावं लागणार आहे. आपणच आपल्याला या रोगातून बाहेर काढू शकू, मानसिक रोगातून. आणि त्याच्याकरता सुदैवाने, मी सुदैवाने हा शब्द हेतुपुरस्सर वापरतो, सुदैवाने देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे. त्या बुद्धीचा आधार घेऊन, त्या बुद्धीच्या माध्यमातून, त्या बुद्धीच्या मार्गदर्शनाने आपल्याला आपल्या मनाचं नियंत्रण करायचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज बोलतात भगवंताच्या मुखातून अर्जुनाच्या संबंधानं, अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. चित्ताचं समत्व निर्माण होणं हे योगाचं सार आहे, आणि हे समत्व निर्माण होण्याकरता मन आणि बुद्धीचं ऐक्य होणं हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला मन बुद्धीचं ऐकत नाही, बऱ्याच वेळेला बुद्धी मनाचं ऐकत नाही. बुद्धी ही वेदांतामध्ये निश्चयात्मिका मानलेली आहे, मन हे चंचल मानलेलं आहे. चंचल असणाऱ्या मनाला आपल्या बुद्धीनं आपण नियंत्रित केलं पाहिजे. कठोपनिषदामध्ये सुद्धा आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धी मनःप्रग्रहमेवच अशी एक श्रुती येते. याच्यामध्ये बुद्धी ही या शरीररूपी रथाची सारथी आहे, आणि इंद्रिय या शरीररूपी रथाला जोडलेले घोडे आहेत, आणि मन म्हणजे त्या घोड्यांचा लगाम आहे जो बुद्धीच्या हातात आहे. आणि हे मन आपल्याला शांत करायचं असेल तर आपल्याला बुद्धीचं सहाय्य घ्यावं लागेल. आणि आपलं भाग्य हे आहे की भगवंतानी सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा विनियोग आपण कसा करतो आहोत, त्या बुद्धीचा विनियोग आपण कोणत्या कामामध्ये करतो आहोत, हा विचार आपण कदाचित एरवी करत नसू. पण आता ती वेळ आलेली आहे की आपल्या बुद्धीचा विनियोग आपण कुठे केला पाहिजे याचा विचार केला पाहिजे. हा कालावधी आपण बाहेर जाऊ शकत नाहीये, इतरांमध्ये मिसळू शकत नाहीये. सामाजिक अंतर राखणं ही आत्ता तरी आपल्या जीवनक्रमाची एक अपरिहार्यता झालेली आहे. मग घरामध्ये आपल्याला उपाय काय आहे, तर आपण जास्तीत जास्त वैचारिक भूमिकेतून अंतर्मुख होऊ शकतो.
अंतर्मुखतेला हा अनुकूल काळ आहे. पण ती अंतर्मुखता ही वैचारिक असली पाहिजे. ती अंतर्मुखता ही काही शोध घेण्याच्या दृष्टीनं असली पाहिजे. ती अंतर्मुखता काही तपासून बघण्याच्या दृष्टीनं असली पाहिजे. आणि या दृष्टीनं जर आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेऊ आणि ती काळजी घेताना बुद्धीच्या आधारावर घेऊ, तर शारीरिक रोगाची निवृत्ती होईल तेव्हा होईल, पण पहिल्यांदा मानसिक रोगातून तरी बाहेर पडण्याकरता आपल्याला याची फार मदत होईल. याच्याकरता भगवंताचं हे वचन मला पुन्हा पुन्हा आठवतं. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. मन आणि बुद्धीचं ऐक्य झालं पाहिजे. हे होण्याकरता काय केलं पाहिजे? बुद्धीची मदत घ्यायची म्हणजे काय करायचं? देवानी प्रत्येकाला बुद्धी दिली हे मान्य. ती प्रत्येकाला दिलेली बुद्धी काही समान नाही आहे. म्हणून या बुद्धीवर काही संस्कार झाले पाहिजेत. या बुद्धीच्या ठिकाणी काही मेधाशक्ती आहे, काही प्रज्ञाशक्ती आहे, काही धारण करण्याची शक्ती आहे. तर त्या शक्तीच्या आधाराने चांगले विचार आपल्याला आत्मसात करता आले पाहिजेत. याच्याकरता चांगलं वाचन आपलं असलं पाहिजे. चांगल्या काही गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टींचं पुन्हा पुन्हा चिंतन केलं पाहिजे. कारण आपल्या हातामध्ये असणारा बहुतांश कालावधी आत्ता आपण कसा घालवायचा आहे हे आपल्या हातात आहे. आपण ठरवू तसं होईल. चांगल्या सद्ग्रंथांचं वाचन करून, संतांच्या वाङ्मयाचं चिंतन करून, अनेक विचारवंतांच्या विचारप्रधान अशा वाङ्मयाचं पुन्हा पुन्हा अवलोकन करून आमच्या जीवनाचं अंतिम साध्य आणि त्या साध्याच्या प्राप्तीकरता आवश्यक असणारी साधन परंपरा याचा योग्य तो निर्णय घेऊन जर आपण आपल्या जीवनाकडे अंतर्मुखून बघू, तर बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनातल्या आपल्याला चांगल्या अर्थाने जाणवायला लागतील. आणि मला वाटतं की आपल्या मानसिक रोगाचं हे एक फार मोठं उत्तर आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये आधीपासून आहे. आपल्या बुद्धीची ताकद मोठी आहे. व्यवहार आणि परमार्थ हे दोन्ही करताना बुद्धी लागते. व्यवहाराकरता बुद्धी लागते, तशी ती परमार्थाकरताही लागते. बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. भगवान बोलतात 5व्या अध्यायामध्ये. ज्ञानेश्वरी वाचा आपण. बुद्धी निश्चये आत्मज्ञान. बुद्धीच्या निश्चयानं आत्मज्ञान होईल. ती बुद्धीच आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. पण त्या बुद्धीवर विश्वास पाहिजे. ती बुद्धी सुसंस्कारित पाहिजे. ती बुद्धी विचारशील पाहिजे. आणि ह्याच्याकरता म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर आपल्या ठिकाणी निर्माण होणारी अंतर्मुखता, ही अंतर्मुखता विचारशील, विचार संपन्न असली पाहिजे. अंतर्मुख होणं म्हणजे शांत होणं नव्हे. अंतर्मुख होणं याचा अर्थ विचार प्रवृत्त होणं. कोणत्याही प्रतिबंधाशिवाय विचाराची एकतानता आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. कारण तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा. विचाराशिवाय माणसाला समाधान नाही प्राप्त होत. मानवी जीवनामध्ये विचार ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी मानवी जीवनाला उत्तुंगही बनवते आणि मानवी जीवनाला अधःपतितही करते. चांगला विचार करता आला पाहिजे. विचार करणं मनुष्य विचार करतो. किंवा अनेक ठिकाणी तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी विचाराची प्रधानता मानवी जीवनातली खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली, किंवा सर्वच संतांनी सांगितले. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, हा तात्विक विचार आहे. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, हा साधन विचार आहे. सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे, हा सैद्धांतिक विचार आहे. अशा वेगवेगळ्या स्तरावर आपल्या जीवनामध्ये विचार कार्यप्रवृत्त असतो आणि आपलं जीवन तो एका अर्थाने अधिक देखणं बनवतो, अधिक सहज बनवतो, अधिक संपन्न बनवतो. निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये अगतिक होणं आणि विचार बाजूला सारून केवळ भावनेच्या आधारावर, भावनेच्या प्राबल्यामुळे काहीतरी भलतसलत करून बसणं, हे विवेकी पुरुषाचं लक्षण नाही आहे.
बऱ्याच वेळेला असं होतं की मनुष्य एकदम घाबरून जातो. अशा वेळेला तो विचार, ती बुद्धी आपल्याला फार मोठं सहाय्य करत असते. आणि म्हणून तो विचार आपल्याला करता आला पाहिजे. तो विचार कसा असावा, तो विचार काय असावा, अनेक ग्रंथांमधून त्याचं चिंतन प्रकट झालेलं आहे. सगळाच विचार कदाचित आत्ता आपल्याला बोलून दाखवणं शक्य होणार नाही, परंतु योग वासिष्ठामध्ये चिंतन करताना असं म्हटलंय की योग वासिष्ठ ग्रंथाचं चिंतन केल्यानंतर आपल्या ठिकाणी जो विचार निर्माण होतो तो विचार कसा आहे हे सांगताना योग वासिष्ठांनी विचाराचं स्वरूपच सांगितलंय. समुद्रस्येव गांभीर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतशीतलताचे इंदो रिवो देती विचारिणा. या ग्रंथातून निर्माण होणारा विचार कसा, या ग्रंथाचा संदर्भ जरी बाजूला ठेवला तरी विचाराचं एक स्वरूप आपल्याला पटकन लक्षात येतं. काय स्वरूप आहे विचाराचं? विचार हा समुद्राप्रमाणे गंभीर असावा, मेरू पर्वताप्रमाणे निश्चळ असावा आणि चंद्राप्रमाणे, चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे इतरांना शांती आणि समाधान देणारा असावा. हे विचाराचं स्वरूप आहे. आपण जर कधी समुद्राची गाज ऐकली असेल, समुद्राचा आवाज कधी आपल्या कानावर पडला असेल आणि आपण तो शांत चित्तानं कधी ऐकला असेल तर आपल्याला लक्षात येईल की समुद्राचा आवाज गंभीर असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, देवा समुद्र गंभीर ऐकिजे. समुद्राच्या आवाजामध्ये, त्याला गाज म्हणतात मराठीमध्ये, त्याच्यामध्ये गांभीर्य असतं, खळखळाट नसतो तो नुसता. आपल्या मराठीमध्ये म्हण ना, उथळ पाण्याला खळखळाट फार, तसं उथळ विचाराला सुद्धा खळखळाट असतो. समुद्राचा आवाज का गंभीर आहे? कारण समुद्राला खोली आहे म्हणून, समुद्राचा तळ गाठता येत नाही म्हणून. तसं विचाराला खोली असली की तो विचार गंभीर होत असतो. आपल्याला हा विचार करता आला पाहिजे. खरंच आपल्या जीवनाचं साध्य काय आहे? निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर पडणं हे मानवी जीवनाचं साध्य कधीच नव्हतं. कोणत्याही विचारवंतांनी याला पुष्टी दिलेली नाही आहे. खरं माझ्या जीवनाचं नेमकं साध्य काय? कधी गांभीर्यानं आपण याचा विचार केलाय का? पोट भरणं, अरे हे तर प्रत्येकाचंच हे आहे, ध्येय आहे जीवनाचं. रस्त्यावरून फिरणारा एखादा बैल, एखादी गाय, एखादा कुत्रा, यांचं सुद्धा उद्दिष्ट तेच आहे की आज माझं पोट भरलं पाहिजे. संपलं. आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्य मेतत पशुभिर नराणाम भर्तृहरी म्हणतात तसं आहेच आहे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण आपण बुद्धिमान मनुष्य म्हणून जन्माला आलो असू, देवाने आपल्याला जर विशेषत्वानं बुद्धी हा जर काही एक विशेष दिला असेल तर त्या बुद्धीच्या आधारानं आपल्या जीवनाचं अंतिम गंतव्य काय आहे याचा गांभीर्यानं कधी आम्ही विचार केलाय का? तो विचार करणं आवश्यक आहे. ही परिस्थिती बदलेल, हा रोग निवृत्त होईल आहे, पण रोग निवृत्त झाल्यानंतर आम्हाला बाहेर पडायचं आहे, आम्हाला पुन्हा कर्मप्रवृत्त व्हायचं आहे, आम्हाला नोकरी करायची आहे, आमचे थांबलेले उद्योग आम्हाला पुन्हा सुरू करायचे आहेत, किंवा जे अर्धवट सुरू झालेले आहेत ते पूर्णत्वाला पूर्ण सामर्थ्याने सुरू करायचे आहेत. हे सगळं तर आम्हाला करायचं आहेच आहे, याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये किंतु नाही आहे आणि नसावाही. परंतु तेवढं करण्याकरताच आज झटायचं आहे का? तर आज तेवढ्याकरता झटायचं नाही आहे. आमच्या जीवनाचं अंतिम गंतव्य आम्हाला ठरवता आलं पाहिजे. कारण मनुष्य अशा सुखाच्या शोधात असतो की जे सुख त्याला कधीही न बदलणारं, न संपणारं आणि नित्य नूतनत्वानं आपल्याला भेटणारं असं असावं असं वाटत राहतं. आणि त्या सुखाची प्राप्ती दुर्दैवाने अजून आपल्याला झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. याच्याकरता आपल्या जीवनाचा थोडासा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ता जी भयानक परिस्थिती जगतामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यावरून माणसाला, तुम्हा आम्हाला इतकं तरी नक्की कळलेलं आहे की मनुष्य काही बाबतीमध्ये अत्यंत अगतिक आणि अत्यंत परावलंबी आहे. काही गोष्टी त्याच्या हातात नाही आहेत.
आणि बऱ्याच वेळेला त्या आगतिकतेचं आणि त्या परावलंबित्वाचंच दुःख फार मोठं असतं आणि मनुष्याला तेच जास्त त्रस्त करतं. आपण काही करू शकत नाही ही भावना त्याला जेवढा त्रास देते तेवढा त्रास इतर कोणता विचार त्याला देत नाही. डोळ्यासमोर तर सगळं दिसतं आहे, पण आपण आगतिक आहोत. आणि या सगळ्या आगतिकतेमुळे, या परावलंबित्वाच्या विचारामुळे मानवी जीवनाच्या मर्यादा काय आहेत याचीही जाणीव माणसाला या दरम्यानच्या काळामध्ये झालेली आहे. आपण स्वतःला अमर्याद समजण्यात अर्थ नाही हे आता आपल्याला कळालेलं आहे. आणि तशाही अर्थानं आपल्या कर्तृत्वाच्या, आपल्या विचाराच्या, आपल्या मनोधारणेच्या, आपल्या शारीरिक क्षमतेच्या या मर्यादा आपल्याला कळणं हे सुद्धा फार महत्वाचं असतं. या सगळ्याचा विचार करून आपल्या जीवनाच्या अंतिम गंतव्याच्या संदर्भामध्ये आपण कुठेतरी अंतर्मुख होऊन गांभीर्यानं विचार केला पाहिजे. जो विचार आपण करणार आहोत तो नुसता गंभीर असून चालणार नाही, तर तो निश्चयात्मक आणि स्थिर असला पाहिजे. मेरू पर्वताप्रमाणे स्थिर पाहिजे, अढळ पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला काल केलेला विचार आज बदलतो असे आपल्याला अनुभव आहेत. निदान आपल्या जीवनाच्या अंतिम साध्याविषयीचा विचार तरी आपला नित्य बदलणारा नसावा. निदान आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय निश्चितपणानं मिळवायचं आहे याचा विचार तरी नित्य बदलणारा नसावा. कारण लौकिक अर्थानं जे जे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो ते खरोखर अल्पकालीन असतं. तरुणांच्या मनामध्ये असं असतं की चला एखादा बंगला बांधावा, एखादी गाडी घ्यावी, हे जीवनाचं ध्येय म्हणून तो ठरवतो. पण ते तत्कालीन ध्येय असतं, ते अंतिम ध्येय नसतं. अंतिम ध्येय सगळ्यांचं एकच आहे. आणि त्या ध्येयाच्या दिशेने जर माणसाची वाटचाल चालू असेल तर आपला निश्चय हा जसा ध्येयाचा असला पाहिजे तसं ते साध्य प्राप्त करून घेणाऱ्या साधनेच्या संबंधामध्ये कुठेतरी आपला निश्चय असला पाहिजे. साधनं अनेक आहेत. एक साधन स्वीकारल्यानंतर अन्य साधनं जास्त आकर्षक वाटायला लागतात, हा मानवी स्वभाव आहे. परंतु मी पुन्हा एकदा तिथेच येतो, परंतु सुदैवाने देवाने आपल्याला बुद्धी दिलेली असल्यामुळे तारतम्यानं विचार करून, योग्य अयोग्याचा विवेक करून, आपल्या सामर्थ्याचा आणि सामर्थ्यांच्या मर्यादांचा विचार करून आपल्याला अनुकूल असणारं साधन आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आणि त्या साधनेच्या बाबतीमध्ये आपल्याला निश्चयात्मक भूमिका घेतली पाहिजे. आणि जो विचार आपण करणार आहोत तो विचार जसा गंभीर असावा, जसा तो निश्चयात्मक स्थिर असावा, तसा तो आपल्याला आणि इतरांना समाधान देणारा असावा, आनंद देणारा असावा. व्यक्तिगत जीवनाचा आनंद मनुष्य अल्प अल्प सामान्य गोष्टीतूनही मिळवत असतो, प्रश्न त्याचा नाही आहे. परंतु आपल्याबरोबर इतरांनीही सुखी व्हावं, आपल्याबरोबर तो आनंद इतरांनाही मिळावा, किंबहुना आनंद जरी प्रत्यक्षत्वानं इतरांना देता आला नाही तरी त्या आनंदाचं आपल्याला प्राप्त झालेलं साधन तरी इतरांना देता यावं, या दृष्टीने माणसाने विचार केला पाहिजे. आणि हे विचाराचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर ठेवून माणसानं अंतर्मुख झालं पाहिजे. यहोवा वसिष्ठाने एके ठिकाणी असंही म्हटलंय, वरम कर्दम भेकत्वम मलकीटकतावरम वरम अंधगुहाहित्वम न नरस्या विचारिता. माणसाने एक वेळ चिखलातला किडा व्हावं, चिखलातला बेडूक व्हावं, घाणीतला विष्ठेतला किडा व्हावं, एखाद्या अंधारा गुहेतला आंधळा सर्प व्हावं, पण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर विचार न करता मात्र माणसाने राहू नये. ही वैचारिक अंतर्मुखता आपल्या अनेक प्रश्नांचं उत्तर असेल. आपल्याला हा विचार करता आलाच पाहिजे. तो विचार जर करता आला तर आपलं जीवन हे संपन्न जीवन बनेल. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर बाहेरची परिस्थिती काय आहे याच्यापेक्षा आतली परिस्थिती काय आहे
याच्यावर आपल्या जीवनाचं समाधान अवलंबून असतं असं संत महात्मे सांगतातच. भागवत सांगतं, रामायण सांगतं, गीता सांगते, ज्ञानेश्वरी सांगते, दासबोध सांगतो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा हे सांगतो, नाथ महाराजांचं वाङ्मय हे सांगतं, चोखोबाराय हेच म्हणतात, जनाबाई हेच बोलतात, नामदेवराय हेच बोलतात. आत काय आहे? बाहेरची परिस्थिती बदलत जाते. रामायणामधला एक प्रसंग मला जाता जाता सांगावा वाटेल. तो म्हणजे रामचंद्र प्रभूंना दशरथ राजांनी बोलवलं आणि त्यांना असं सांगितलं की उद्या तुला अभिषेक करायचा आहे, राज्याभिषेक करायचा आहे. रामचंद्र प्रभूंनी पहिल्यांदा अत्यंत नम्रपणाने नकार दिला, पण वडिलांची, वसिष्ठांची, विश्वामित्रांची आज्ञा आहे हे कळाल्यानंतर अत्यंत नम्रतेनं त्यांनी तो स्वीकारलाय, तो आदेश स्वीकारलाय. नंतर मग रामचंद्र प्रभू आपल्या महालामध्ये निघून गेले आणि त्याच्यानंतर कैकेयीचा आणि दशरथाचा संवाद झाला. त्याच्यामधून कैकेयीने 2 वर मागून घेतले. त्याच्यामध्ये भरताला राज्य आणि रामचंद्र प्रभूंना वनवास असं मागून घेतल्यानंतर ते वर दशरथाला द्यावे लागले, दशरथ राजांना. आणि मग रामचंद्र प्रभूंना राज्याभिषेक न होता त्यांना वनवासात जावं लागणार आहे हे त्यांना सांगण्याकरता म्हणून कैकेयीने रामचंद्र प्रभूंना बोलवून घेतलं आणि कैकेयी मातेने त्यांना सांगितलं की उद्या तुला अभिषेक होणार होता, परंतु अभिषेक भरताला होईल, तुला मात्र 14 वर्ष वनवासामध्ये जावं लागणार आहे. आदल्या दिवशी रामचंद्र प्रभू हे ऐकतात की उद्या मला राज्याभिषेक होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रामचंद्र प्रभू हे ऐकतात की मला राज्याभिषेक होणार नाहीये, मला वनवासात जायचं आहे 14 वर्षांकरता. ही बाह्य परिस्थिती दोन्ही वेळेला अगदी विरुद्ध आहे. एकीकडे राज्याभिषेक आहे आणि एकीकडे वनवास आहे. एका दिवसामध्ये ही परिस्थिती अंतर्बाह्य बदलून गेलेली आहे. पूर्ण परिस्थितीमध्ये पूर्ण विरोधाभास निर्माण झालेला आहे. पण रामायण म्हणतं, नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये म्हणतात की तुला राज्याभिषेक होणार आहे हे ऐकताना रामचंद्र प्रभूंच्या अंतःकरणाची जी अवस्था होती तीच अवस्था तुला वनवासात जायचं आहे हे ऐकताना होती. आणि म्हणून रामचंद्र प्रभूंच्या जीवनातल्या आनंदाला कधीही धक्का लागला नाही, कारण बाहेरची परिस्थिती बदलत असते, आतली परिस्थिती ही स्थिर ठेवणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि सुदैवाने आपल्याला ते करता येतं. सद्ग्रंथांच्या आधाराने करता येईल, विचारवंतांच्या विचारांचा मागोवा घेऊन करता येईल, वैचारिक दृष्टीनं अंतर्मुख झाल्यानंतर करता येईल, मोठ्यांच्या मार्गदर्शनाने करता येईल, पण करता येईल. बाहेरची परिस्थिती आज प्रतिकूल आहे, उद्या अनुकूल होईल ना, थोडी अनुकूल होईल, अनुकूलता वाढत जाईल, औषधांचा शोध लागेल, कदाचित हा रोग पुन्हा येणारच नाही अशा पद्धतीची लस निर्माण होईल. आज आपण त्या बाबतीत जेवढे अगतिक आहोत तेवढे कदाचित उद्या अगतिक राहणार नाही, पण कदाचित उद्या आणखीन कुठला वेगळा रोग येणारच नाही असं कशावरून? क्वचित प्रसंगी भूकंपाची परिस्थिती निर्माण होते, सुनामी सारखी एखादी लाट येते, ती गंभीर परिस्थिती निर्माण करते. अशा जशा प्रतिकूल परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात तसं आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला अनुकूल परिस्थितीही निर्माण होते. पण अनुकूल परिस्थितीमध्येही वाहत न जाणं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुःखानं न खचणं याच्याकरता जे माणसाचं मनोधैर्य स्थिर करावं लागतं, जी मनोअवस्था निश्चित करावी लागते, ते करणं आपल्या हातात आहे आणि ते आज आपण केलं पाहिजे. याच्याकरता जो एकांत मिळालेला आहे त्या एकांताचा विनियोग जर अशा पद्धतीनं करता आला, मग त्याच्यासाठी अंतर्मुख होण्याकरता कोणी ध्यानधारणा करत असेल चालेल, कुणी चांगले ग्रंथ वाचत असेल चालेल, कुणी आणखीन काही त्याचा विनियोग करत संत वाङ्मय वाचत असेल चालेल, कुणी इतिहास वाचत असेल चालेल, कुणी आपला अभ्यास करत असेल चालेल. पण याच्यानं निर्माण होणारी अंतर्मुखता आणि ती अंतर्मुखता अशा पद्धतीच्या विचाराकडे प्रवृत्त करणारी असेल तर ती अंतर्मुखता ही आज आपल्या मानसिक रोगावरचं औषध आहे आणि आज ते आपल्या हातात उपलब्ध आहे. याचा विचार माणसाने केला पाहिजे. संत वाङ्मय हेच आपल्याला सूचित करतं
संत वाङ्मय पुन्हा पुन्हा याच भूमिकेवर आपल्याला जाग करतं. या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आणि तो विचार आजच केला पाहिजे. महाभारतामध्ये एके ठिकाणी असं वचन आहे, शोककाले शुचो मात्वम हर्षकाले च मार्हष अतीत अनागतम हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय. वर्तमानात काय जगायचं, वर्तमानात कसं वागायचं हे आत्ता आपल्याला ठरवलं पाहिजे. बऱ्याच वेळेला भविष्याचा विचार करावा लागतो, बऱ्याच वेळेला भूतकालाचा विचार करावा लागतो, पण काही वेळेला भूतकाल आणि भविष्याचा विचार टाकून देऊन फक्त वर्तमानाचा विचार करून आज काय करता येणं शक्य आहे तो विचार आपण केला पाहिजे. कारण अजून आपल्या हातामध्ये औषध नाही आहे. ही परिस्थिती कधी बदलेल याचा नेम नाही आहे, याचं उत्तर कुणाकडेच नाही आहे. याच्याकरता म्हणून वैचारिक जागृती येणं हे फार महत्त्वाचं आहे आणि याच्याकरता म्हणून थोडीशी अशी अंतर्मुखता आज आपल्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आणि तेच याच्यावरचं औषध आहे असं संत महात्मे जर सांगत असतील तर त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. आणि निर्माण झालेला हा प्रसंग तो उद्या बदलेल, पण आजच्या प्रसंगामध्ये आणि उद्या बदलणाऱ्या प्रसंगामध्ये आपली मनोवृत्ती मात्र स्थिर पाहिजे, ती आपल्या साध्याबरोबर बांधली गेलेली पाहिजे. म्हणून एका मानसशास्त्रज्ञांनी असं म्हटलंय की माणसानं 2 गोष्टींचा विचार रोज करावा, सकाळी उठल्याबरोबर करावा आणि रात्री झोपताना करावा. 2 प्रश्नांचा कायम 2 प्रश्न आपल्या मनाला कायम माणसाने विचारावेत. कोणते 2 प्रश्न? सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना हे 2 प्रश्न स्वतःला विचारायचे. काय, कोणते प्रश्न? पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण काय करतो आहोत. आपल्याला काय करायचं आहे हा प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये साध्याची जागृती ठेवतो आणि आपण काय करतो आहोत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला साधनेच्या भूमिकेवर जाग करतं. आपल्याला काय करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कायम साध्य डोळ्यासमोर दाखवत राहील आणि सध्या आपण काय करतो आहोत हा प्रश्न आपल्याला, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला साधनेच्या बाबतीत जागृत ठेवेल. या 2 प्रश्नांचा सकाळ संध्याकाळ विचार करून आपण आत्ता तरी राहिलं पाहिजे. औषध येईल, आपल्या शास्त्रज्ञांवर आपला पूर्ण विश्वास आहे. औषध येईल, पण ते येईल तेव्हा येईल. पण आपल्या मनोभूमिका आज निश्चित असल्या पाहिजेत. व्याधीवरचं औषध कदाचित आपल्या आत्ता हातात नसेल, पण आधीवरचं मानसिक रोगावरचं औषध आपल्या हातात आहे. आणि ते औषध म्हणजे अंतर्मुख होऊन चिंतन करणं, अंतर्मुख होऊन स्वजीवनाचा विचार करणं. आपलं जीवन जेवढं आपल्याला व्यापक बनवता येईल तेवढं ते व्यापक बनवण्याकरता आपल्याला काय करता येऊ शकतं याचा विचार आपण केला पाहिजे. आणि तो संत वाङ्मयाच्या आधारानं अधिक चांगला करता येऊ शकतो. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी संतांच्या वाङ्मयाचं परिशीलन करून आपल्याला आपलं जीवन अधिक चांगल्या पद्धतीनं जाणता येऊ शकतं. याच्याकरता म्हणून संत वाङ्मयाच्या चिंतनानं अंतर्मुख असं आपण व्हावं आणि ती अंतर्मुखता आपल्या व्याधीवरचं औषध ठरावी, एवढीच एक सदिच्छा या निमित्तानं मी व्यक्त करतो. भगवंतांनी सर्वांना उदंड आयुष्य द्यावं, ही परिस्थिती लवकरात लवकर बदलून जावी आणि अशा पद्धतीची परिस्थिती की ज्याच्यामध्ये वारी थांबली, ज्याच्यामध्ये माणसांना एकमेकांकडे विवाहाला जाता आलं नाही, एकमेकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये सहभागी होता आलं नाही, कुठेतरी अंतर्मुखता ही आत्मकेंद्रिततेकडे झुकायला लागलेली आहे, अशा अवस्थेत आपण गेलेलो आहोत. अशी अवस्था पुन्हा कधीही आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ नये याच्याकरता भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. नमस्कार. रामकृष्ण. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.